अत्याचाराचं आता महाराष्ट्र हा माहेरगड झाला. पुण्याच्या एका प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये 55 दिवसामध्ये जो कोणी दोषी होता त्याच्यावर फाशीची सजा देण्यात आली. त्याचं स्वागत आम्ही केलं विधानसभेत. पण महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात ड्रग माफिया सरकारमध्ये निर्माण झाली. तरुण पिढीला ड्रगच्या व्यसनाधीन करायचं काम सुरू झालं. त्यामुळे अत्याचार वाढत चाललेला आहे आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करू अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री करतात, पण त्याची कुठेही अंमलबजावणी होत नाही. कारण की या सगळ्या व्यवसायात भाजपचेच लोक सहभागी आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हा आता उलटा महाराष्ट्र पंजाब झाला होता, तसं उलटा महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम भाजप आणि महायुती करतात. त्याचे परिणाम आज अत्याचाराच्या रूपात, महिलांवर अत्याचाराच्या रूपात आपण पाहतो. ग्रामीण नाही, शहरातही असेल तर पुण्यात तर रोज अत्याचार होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे अत्याचाराचं, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. काय अजून कुठलं यांनी काय करावं? याचे जो पैसे आहेत का, हे गड्डे बुजवायला पैसे नाही करणार. यांच्याजवळ काय परिस्थिती आहे ते आम्हाला माहिती आहे. आम्ही आमदार आहोत. सरकारची सगळी मानसिकता म्हणजे तिजोरीत काय ते सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे या घोषणाबाजीला काही अर्थ नाही. लाडक्या बहिणीचं जर बेमान बहु झाले आणि आता पुन्हा जयंतीसाठी आता 2000 चालू करतात, त्याचं स्वागतच आहे. 2000 का 5000 द्या, 10,000 द्या. आणि यांच्याजवळ आहे का? मी पेपर फोड़े का पेपर फोड़े पेपर फोड़े नाही आम्ही हे राहुलजीचा कार्यक्रम आहे. हा राहुलजीचा कार्यक्रम आहे. हा पार्टीचा कार्यक्रम नाही. तुम्हाला पार्टीचं कुठल्याही बॅलन्स पाहायला मिळणार. त्याच्यामुळे आपल्याला ही पार्टीच्या बाहेर जाऊन राहुलजींनी याच्यातली भूमिका अशी घेतलेली आहे की आम्हाला आमच्या देशातली येणारी पिढी जी बर्बाद करण्याचं काम सरकार करते आहे, त्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याला वाचवता आलं पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आहे. म्हणून हा राजकीय कार्य करायचा कुठलाही उद्देश आमचा नाही. त्याच्यामुळे मंचावर तुम्हाला कुणी राजकीय नेता पाहायला मिळणार नाही. फक्त राहुल गांधीजी विरोधी पक्ष नेते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे.